मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेत आरक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। एकूणच या संदर्भातला निर्णय जो आहे तो फेब्रुवारीमध्ये येऊ शकतो। मात्र त्यात अनेक बाबी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलेले आहेत। त्याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मुख्यमंत्र्यांचा जो एकूण रिप्लाय आहे त्याकडे तुम्ही पहिल्यांदा कसं बघताय? नाही, मुख्यमंत्री महोदयांनी जो आज जो त्यांचा रिप्लाय जो सादर केला विधान भवनामध्ये, त्याचं जर विश्लेषण जर करायचं म्हटलं तर दोन गोष्टी प्रामुख्यानं या ठिकाणी नमूद होतात। एक तर कुणबी नोंदी जी आहे शिंदे समिती गठीत केल्यानंतर कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत तो विषय एक आहे। त्याच्यामध्ये जवळपास 54 लाख नोंदी ज्या आहे सापडल्याची माहिती मला माध्यमांच्याकडून होते। अजून तर शिंदे समितीचा अहवाल अजून डिक्लेअर व्हायचा आहे, त्यातली आकडेवारी बाहेर व्हायची आहे। पण जर 54 लाख नोंदी जर त्यामध्ये सापडल्या असतील तर 54 लाख त्याच्या गुणले एका फॅमिलीमध्ये 4 किंवा 5 जर धरले तर किमान 2 ते 2.5 कोटी मराठा समाजाला ह्या कुणबी दाखले घेऊन ते ओबीसीमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मराठा समाज ओबीसीमध्ये येणार असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचं काय होणार आहे? ह्या गरीब समाजाचं आरक्षणाचं 3-13 वर्णांना काय शेवटी वाढपे तेच आणि जेवणारे तेच आहेत काय? मग आमच्या वाट्याला काय येणार? नुसतं मोकळ्या थाळ्या गुण आम्ही उभा राहू ना काय? म्हणून त्याला आमचा नक्कीच विरोध असणार आहे। ज्या निजामाच्या ह्याच्यामध्ये ज्या काय नोंदी सापडल्या असेल त्यांना आम्ही सगळ्यांनी मान्यता दिली आहे। भुजबळ साहेबांनी दिली आहे, आम्ही दिलेली आहे, सगळ्या ओबीसी संघटनांनी दिले आहे। पण सरसकट महाराष्ट्रातल्या नोंदी तुम्ही 54 लाखाने एवढ्या लाख तुम्ही हे कराल तर ते आम्हाला मुळीच मान्य होणार नाही। आम्ही त्याला आव्हान देणार आहोत। पण मुख्यमंत्री बोलताना म्हणतायत की आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, याकडे कसं बघतात? वारंवार विधान करतात। हो, मुख्यमंत्र्यांचं विधान त्याचा मी यापूर्वी स्वागत केलेलं आहे की ते म्हणतात की सरसकट जी जरांगेची मागणी होती की सरसकट मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी दाखले द्यावे, हे त्याने मान्य केलेलं नाहीये। परंतु दुसरीकडे आता जी माहिती धक्कादायक माहिती अशी येते की 54 लाख कुणबी समाजाच्या नोंदी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत। आता 54 लाख नोंदी म्हटल्यानंतर आमची झोपच उडालेली आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला सविस्तर हे करावंच लागणार आहे की ह्या नोंदी अशा कशा सापडल्या। कारण मध्ये मी स्वतः पुरावे सादर केले होते, त्याच्यामध्ये पेनानं लिहिलं आहे। जे जुन्या नोंदी आहेत त्याच्या खाली पेनानं ते खाडाखोड करून कुणबी केलेल्या आहेत। अशा नोंदी बऱ्याच त्या ठिकाणी मी स्वतः सादर केल्या आहेत। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना दाखवलेल्या आहेत, मी भांगे साहेबांना दाखवलेल्या आहेत, मी माध्यमांना दाखवलेल्या आहेत। त्यामुळे ह्या सगळी जी आहे ती सगळी चौकशी जी आहे ह्याची सगळ्याची रीतसर चौकशी आली पाहिजे। कारण ह्याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं जे आहे ते याच्यामध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी जे आहेत आम्ही स्वीकारू शकत नाही। फक्त निजामातल्या काळातल्या नोंदी, निजाम ह्याच्यातल्या ज्या आहेत तेवढ्याच फक्त आम्हाला मान्य आहेत। बाकी आम्हाला महाराष्ट्रातल्या नोंदी ज्या आहेत त्या आम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या नोंदी आम्हाला मान्य होणार नाहीत। जर अशा नोंदी आमच्यावर थोपवल्या तर मग आता आम्हाला त्या न्यायालयात आम्हाला आव्हान द्यावंच लागेल। मुख्यमंत्र्यांकडनं हे विधान करण्यात आलेलं आहे की मराठा समाज हा मागास आहे आणि मागासले पण त्याचा अहवाल आल्यानंतर हे सिद्ध होईल। या विधानाकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? मुख्यमंत्री महोदयांनी आधीच जाहीर करून टाकलं की हा महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागास आहे आणि 1 महिन्यामध्ये तो अहवाल तसा येणार आहे। अशा प्रकारे जे आज विधान भवनामध्ये हे केलं आहे म्हणजे इट इज प्री डिसाइडेड आहे की त्यांना मागासवर्गीय करायचंच आहे। कारण ज्यावरती आता गेल्या 15 दिवसातल्या आपण घटना बघितल्या तर जे राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते निर्गुणी ते ओबीसी होते, अनेक सदस्य होते ते सगळे ओबीसी होते, त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि त्या ठिकाणी मराठा असलेल्या अध्यक्षांचं न्यायमूर्ती जे आहे त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। ह्या ओबीसीच्या सदस्यांच्या जागी मराठा समाजाचे सदस्य नियुक्ती केले गेलेले आहेत। त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काय? आता जसा गायकवाड कमिशन जो आहे, जसं म्हसे साहेबांना नेमलं न्यायमूर्ती म्हसे साहेब ते मराठा समाजाचे, गायकवाड साहेब मराठा समाजाचे, भोसले साहेब मराठा समाजाचे, शिंदे साहेब मराठा समाजाचे, आता हे सुनील शुक्रे जे आहेत ते मराठा समाजाचे। म्हणजे एखाद्या समाजाचा अहवाल घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी मराठा समाजाचा अध्यक्ष नेमायचा म्हणजे मग अहवाल जो आहे तो अहवाल आपल्याला पाहिजे तसा आपल्याला घेता येतो। ही परंपरा जी आहे महाराष्ट्रातली ही न्यायाला धरून नाहीये। सामाजिक न्यायामध्ये असं इतकं सोपं नाही की मराठा समाजाचा अध्यक्ष तुम्ही नेमा आणि मग अहवाल तसा आल्यानंतर तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज होतोच ना। गायकवाड कमिशनचं काय झालं की एका वकिलाने तिथं आर्ग्युमेंट करताना सांगितले की न्यायमूर्ती गायकवाड कमिशनचा अहवाल इज फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्या
त्याच्यावर स्थगिती मिळाली मराठा आरक्षणाला. त्यामुळं हे जे वारंवार चालू आहे की 1 महिन्यात तुम्ही मराठा समाजाला मागासवर्गीय करणार आहे, 1 महिन्यात अहवाल द्या. इतका मोठा 32% असणारा मराठा समाज त्याचं सर्वेक्षण 1 महिन्यात पुन्हा करणार. घ्या 360 कोटी रुपये आणि द्या अहवाल आम्हाला मागासवर्गीयाचा. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. आणि ते हे सगळं साध्य करून ठीक आहे तुम्ही अहवाल घेतला आणि विधानसभेमध्ये एकमतानं सगळ्यांनी पारित पण जसं मागं तुम्ही केलं तसं आताही करणार आहे. विधानसभेमध्ये एकमतानं तो पारित होणार आहे. पण त्याच्यानंतर काय तुम्ही मागासवर्गीय केल्यानंतर त्यांना आरक्षण देणार आहे कुठून. एकदा मराठा समाजाला तुम्ही मागासवर्गीय डिक्लेअर केल्यानंतर त्यांना मागासवर्गीयाच्या कोट्यातूनच आरक्षण देणं बंधनकारक आहे. मग ओपनमध्ये देता येत नाही, EWS आरक्षण घेता येणार नाही. मग आरक्षण कुठलं देणार तुम्ही. आरक्षण फक्त तुम्हाला SC देता येत नाही, शेड्यूल टाईप देता येत नाही, मग देणार कुठून. OBC मधलं. त्याच्याविषयी सरकारने ह्या अधिवेशनावर काहीच भूमिका घेतलेली नाही ना. मागासवर्गीय केल्यानंतर तुम्ही फक्त OBCच घालला. मग दुसरा मार्गच नाही सरकारपुढे जो मार्ग असायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे होतं की आम्ही 50% वरती जे आहे ते घटना दुरुस्ती करून जे आहे ते आम्ही मर्यादा वाढवणार आहोत आणि मराठा समाज आम्ही तिथं आम्ही ॲडजस्ट करणार आहे. हे स्टेटमेंट जे आहे ते हे सरकारकडून येणं आवश्यक होतं. तसं आलेलं नाही. त्यामुळे सरकारचा हेतू हा संशयास्पद आहे. कुठल्याही परिस्थितीत मारून मुकटून यांना मागासवर्गीय करायचं आणि एकदाचं OBCच्या बोकांनी बसवायचं. म्हणजे OBCच्या 3-13 होणार. काही मिळणार 450 छोट्या गरीब गमाती आहेत. त्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद आहे. अजूनही आमची मागणी सरकारकडे आहे की तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण केंद्र सरकारकडे आपण मागणी करा की तुम्ही 50%ची मर्यादा वाढवा, EWS आरक्षणची मर्यादा वाढवा, घटना दुरुस्ती करा, त्यांना वेगळा प्रवर्ग करा आणि हा विषय जो आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं अशी एक मार्ग असताना सुद्धा तो मार्ग सरकारने या अधिवेशनामध्ये मात्र तो पत्करला नाही. त्यामुळं हे संपूर्ण संशयास्पद आहे आणि OBCचा ह्याला नक्कीच आमचा विरोध राहणार आहे. जर क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जर पुन्हा एकदा हा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा न्यायालयीन वॉर जो आहे म्हणजे युद्ध न्यायालयात आम्हाला करावंच लागणार आहे. कारण शेवटी मराठा समाज हा मागासला नाही ते सिद्ध झालेलं आहे. अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक 2 वर्षात एखादा समाज मागास होऊ शकत नाही ना. आता 5 मेला त्यांना मागास नाही म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आता 2 वर्षात परत तो समाज मागास कसा होणार आहे. तर हे अशा प्रकारे मराठा समाजाचे सदस्य नेमून मागास होणार असेल तर तो न्यायालयाला धरून नाहीये. म्हणून आमची मागणी आहे सरकारकडे की आपण मराठा समाज टिकणार आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे. आम्ही तुमचं स्वागत करतो. पण मागासवर्गीय करून त्यांना OBC ढकलण्याचा हा जो षडयंत्र जे आहे ते आम्ही हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एकूण बघायचं तर सरांकडनं जे सांगण्यात आलेलं आहे की या संदर्भात एकूणच जे न्यायालयामध्ये आहे तो देखील ते लढा लढणार आहे आणि त्यानंतर एकूण क्युरेटिव्ह पिटिशनच्या मार्फत देखील या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतील. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक ठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.